व्हॅन जे ते कळवार लुगरांमधून निघालेली आहेत आणि ती शक्यतो आता उल्हासनगर याच ठिकाणी जाण्याची शक्यता वर्तवली जाते। अनेक पोलिसांना आपण विचारपूस केली कोणत्या ठिकाणी जागा निश्चित झाली आहे, पोलिसांनी कुठल्याच पद्धतीने कोणतीच जागा या ठिकाणी सांगितली नाही। मात्र सध्या ज्या ठिकाणी खड्डा खोदला होता त्या ठिकाणी आता अक्षयला घेऊन जाण्यात येण्याचे या ठिकाणी पोलीस सूत्रांकडून माहिती आहे। मात्र बघायला गेलं तर अक्षय शिंदे हे बदलापूर प्रकरण हे चांगलंच गाजलं होतं, याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले होते। त्यानंतर पाहिलं तर त्यांच्या आईवडिलांनी अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर नसून त्याला मारण्यात आलं आहे, त्यामुळे कुठेतरी ते सबूत न मिळावे, पुरावे न मिटावे यासाठी त्याला गाडण्यात यावं अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली। त्या पद्धतीने कोर्टाने मागणी पूर्ण केली। त्यानंतर आता 6 दिवसानंतर उल्हासनगर या ठिकाणी त्यांना जागा मिळाली आणि त्या ठिकाणी जागा खणल्यानंतर आता त्याच ठिकाणी अक्षय शिंदे यांचा मृतदेह आहे तो घेऊन चाललेले आहेत। कळव्यातनं सध्या तरी ही ॲम्ब्युलन्स सध्या आता मुंब्रा असेल, मुंब्राच्या पुढं कल्याण डोंबिवलीच्या दिशेने हा रस्ता आहे आणि याच रस्त्याने ती आता कूच करत आहे। त्याच्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांचे नातेवाईक आहेत, त्यासोबत पोलीस देखील आहेत। त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनाने पोलिसांनी या ठिकाणावरनं कळवा या ठिकाणं आता ही व्हॅन जी आहे ते ॲम्ब्युलन्स व्हॅन अक्षय शिंदेचा मृतदेह गाडीमध्ये आहे त्याला हलवण्यात आलं आहे। या ठिकाणी कळव्याची हॉस्पिटलचे डीन देखील आले होते। मृतदेह ज्यावेळेस ताब्यात देण्यात आला, आईवडिलांच्या पोलिसांना सुपूर्द करण्यात आला, त्यावेळेस देखील कळव्यातील डीन हे त्या ठिकाणी दाखल होतो। त्यानंतर त्यांना हा मृतदेह देण्यात आलेला आहे। आता सध्या तरी ॲम्ब्युलन्स जी आहे ते आता ह्या मृतदेह अक्षय शिंदेचा घेऊन कुटुंबियासमोर त्या ज्या ठिकाणी दफन करायचं आहे त्या ठिकाणी घेऊन जात आहे। त्यामुळे नक्कीच काही वेळापूर्वी उल्हासनगर या ठिकाणी मोठं वातावरण चिघळलं होतं। त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी कुठेतरी आता आंदोलक असतील या तिकडचे विरोध करणारे असतील त्यांना पोलिसांनी पांगवापांगवी केली। त्यानंतर आता हा मृतदेह देखील कळवा या ठिकाणी निघालेला आहे। आपण आता हा मृतदेह नक्की कोणत्या ठिकाणी घेऊन जातात हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र अक्षय शिंदे यांच्या वकील देखील या संदर्भात त्या बाबत ते कोर्टामध्ये त्यांच्या आईवडिलांसह दाद मागत होते की अक्षय शिंदे याचा एन्काउंटर नसून त्याची हत्या केलेली आहे। आणि या संदर्भात पोलिसांनी देखील तर्कवितर्क लढवत अनेक ताशेरे ओढले होते। पाहायला गेलं तर अक्षय शिंदे हे बदलापूर प्रकरणातील पोस्को अंतर्गत यांच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि त्याच गुन्ह्यासंदर्भात त्यांना तपासकामी गुन्हे शाखेची ठाण्याची टीम ही ठाण्याच्या दिशेने 23 तारखेला घेऊन येत असताना मुंब्रा नक्कीच गणेश तुम्ही आपल्यासोबत राहात तर